मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडं चिकू गाडीवरती चाललेली असते आणि आता ती खूप रडत असते आणि म्हणत असते की मी मल्हारला फोन करून सांगू का, हे माझं जवळचं कोणीच नाही आहे. मल्हारला सांगते कारण की मल्हार बरोबर दादाला त्यांना समजावेल मला पण. तर आता लगेच ती मल्हारला कॉल करते. मल्हार लवकर फोन उचलत नाही, त्याचा स्टडी चालू असतो. त्याच्यानंतर तो कॉल उचलतो आणि म्हणतो की बोल ना ग चिकू, काय ग फोन केला होता. तर आता चिकू म्हणते की हो, अरे ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर तो म्हणतो मला तुझा आवाज येत नाही अगं, नीट बोल ना. तर तो म्हणतो मला पूर्ण वाऱ्याचाच आवाज येतोय. चिकू म्हणते की अरे उर्मिला वहिनी आणि विक्रांत दादा नाही का, ते इंद्रजित दादाला. तर ते म्हणतो की काय उर्मिला वहिनी आणि विक्रांत दादा काय. अगं मला बोलणं ऐकू येत नाही तुझं काहीच, तुझं बोलणं समजत नाहीये मला काही. तर आता लगेच ती रडायत असते, तिच्या हातातून फोन खाली पडतो आणि फोन खाली पडून तशीच निघून जाते. तर इकडं जो मल्हार असतो तो हॅलो हॅलो करतो पण काय फोन उचलतच नाही इकडं ती. तर आता ती काहीच बोलत नसते. तर मल्हार इकडं हॅलो हॅलो करत राहतो. तर आता इकडं जी राणी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते आणि आता इंद्रा तिथे गोळ्या औषध घेऊन येतो आणि म्हणतो की हे गोळ्या औषधं ती ठेवतो. तर आता लगेच राणी म्हणते की अहो इंद्र सर, वर कशाला ठेवताय, पिशवीत ठेवा ना, आपल्याला घरी जायचंय आता, वर कशाला ठेवताय. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही नाही, वर नाही, आता तुला कुठं घरी यायचंय, लगेच घरी यायचंय का, तू इथंच थांबायचं आता. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर असं काय करता हो, खोटं का बोलता तुम्ही, आपल्याला घरी जायचंय ना आज. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो बाई जायचंय घरी, आणि हे बघ गोळ्या औषध वगैरे वेळेवर घ्यायचं. आवा म्हणतात की इंद्र खरं सांग कधी होणार सुट्टी. तर आता ते म्हणतात की हे बघ चिकू आता डबा घेऊन येते, डबा जेवण केलं का मग लगेच घरी जायचंय, त्यामुळे आता चिकूला येऊसर थांबावं लागेल आपल्याला. तर आता ते म्हणतात ठीक आहे, पण खूप वेळ झाला चिकू काय येत नाही आता, असं सगळेजण म्हणतात. तर आता ते म्हणत असतात की रोडनी येत असेल चिकू, आपण थांबू तिची वाट बघूयात तोपर्यंत, असं ते बोलतात. तर इकडं आता जो विक्रांत आहे तो त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की काम झालं की नाही अजून. तर तो माणूस म्हणतो की काम झालंय साहेब, मला पैसे पाहिजे आहे आता लगेच. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की काम झालंय ना नक्की, पण तिथं थांबू नकोस तू, लवकरात लवकर तिथून निघून जा, आणि त्या तिथून काढून देते. तर आता इकडं जी उर्मिला आहे ती येते आणि ज्या डबा सांडलेला असतो ते पुशीत असते. तर आता विक्रांत म्हणतो की अगं तू कशाला हे पुशीत बसली. तर आता विक्रांतला ती म्हणते की अरे विक्रांत, तुला काही कळतं का, सगळेजण जर घरी आले तर बघितलं तर काय, त्यांना कळलं नाही तर चिकू आली होती डबा तिच्याकडून सांडेले. तर ते म्हणतो की हो दे माझ्याकडे डबा, मी दावा ठेवून येतो. तर आता तेवढ्यात ती म्हणते की फोन करून बघ ना आधी त्या माणसाला. तर ती त्या माणसाला फोन करतो. तर आता तो म्हणतो की हो काम झालेलं आहे, पैसे पाठवून द्या. तर आता ती म्हणते बापरे, चिकू गेले, चिकूचा ॲक्सिडेंट झाला, खूप भारी झालंय. तिला खूप आनंद होतो आणि ती आनंदामध्ये असते. तर आता इकडं तोपर्यंत जो विक्रांत आहे तो तिथून निघून जातो आणि तो जिथं चिकूचा ॲक्सिडेंट झाला डबा टाकून येतो. आणि इकडे उर्मिला एकटीच बडबड करत असते की कळायचं नाही ना आमच्या घरी काय झालं ते, आमच्या दोघांना डाऊट यायचं नाही ना, आमच्यावर सगळेजण संशय घ्यायचे नाही ना, नेमकं काय झालं असेल, आमच्यावर सगळ्यांनी संशय घ्यायला नको, आणि नाहीतर चिकू जिवंत जगली ना तर खूप अवघड होईल. तेवढा ते विक्रांत येतो आणि ती म्हणते अरे विक्रांत कुठं गेलं होतंस तू, अरे मी किती वाट बघितली माहिती का तुझी, मला एकटीला खूप भीती वाटत होती, मला असं घाबरल्याने होत होतं, अरे जर चिकूचं काही झालं तर आपल्यावर आलं तर काय करायचं आपण दोघांनी. तर आता ती म्हणतो की आपल्यावर काहीच येणार नाही, तू काळजी करू नको, मी डबा ठेवायला गेलो होतो चिकूचा जिथं ॲक्सिडेंट झाला ना तिथं. तर ते म्हणतं की हो का, बरं झालं डबा ठेवून आलास तू. तर आता लगेच तो म्हणतो की हो. तर आता ती ती म्हणते की तो म्हणतो की असं घाबरल्यासारखा चेहरा करू नकोस, कारण की सगळेजण आपलं डाऊट घेतील नाही तर, त्यामुळं तू शांत राहा, असं म्हणतो. आता इकडं जे आई आणि बुवा असतात तर राणीचे, तर राणीच्या आईला खूप दुखत असतं आणि तिला खूप त्रास होत असतो. तर आता बुवा म्हणतात चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तर ती म्हणते की नको, मला नाही यायचं हॉस्पिटलमध्ये, आधीच राणी हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला आता नाही यायचं हॉस्पिटलमध्ये, मी नाही येणार हॉस्पिटलमध्ये आता, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो हॉस्पिटलमध्ये नाही येणार का तुम्ही. तर ते म्हणते की नाही नाही आता नाही येणार मी हॉस्पिटलमध्ये. तर ती म्हणते की मग आता आराम कर तू चल. तर लगेच बुवा तिला आराम करायला सांगतात आणि ती आराम करते. आणि इकडं आता लगेच जे बुवा आहे तिला झोपी लावत असते आणि त्यांच्या मनामध्ये विचार येतो, मला ती धमकी देऊन गेली होती की राणीचा जीव आम्ही वाचवणार नाही, राणीला शेवटचं पोट भरून बघून या, हे त्यांना आठवतं आणि ते मग त्यांना खूप टेन्शन येतं. मग तर आता ते म्हणतात माझ्या राणीला तर काही होणार नाही ना, असं म्हणतात. तर ते म्हणतात की नाही नाही, माझ्या राणीला काही झालं नाही पाहिजे. तर आता इकडं लगेच जे राणी आहे ती राणी तिथे राणी त्या ते बोलत असतात तेवढ्यात इंद्राला एक कॉल येतो आणि इंद्राला कॉल आल्यावरती इंद्र म्हणतो की बापरे काय, इंद्राला फुकवतं की राणीचं त्या चिकूचा ॲक्सिडेंट झाला आहे. चिकूचा ॲक्सिडेंट हे कळाल्यावरती आता इंद्राला खूपच टेन्शन येतं आणि आता हे सगळेजण इंद्राच्या हातून मोबाईल खाली पडतो. तो सगळ्यांना सांगतो चिकूचा ॲक्सिडेंट झाला आहे, इथे ॲम्ब्युलन्स येत आहे. तर सगळेजण खूप रडायला लागतात. तेवढ्यात बाहेर ॲम्ब्युलन्स येते. इंद्राने ते सगळेजण बाहेर पळत येतात, बघतात तिथे ॲम्ब्युलन्स आलेली असते.
असते आणि सगळेजण तिकडे धाव घेतात आणि बघतात तर चिकूची बॉडी असते त्याच्यात आणि ते आतमध्ये घेऊन चाललेले असतात. सगळेजण आम्हाला चिकूला बघू द्या, पण चिकूला बघून देत नाही आणि चिकूला ते आतमध्ये नेतात आणि चिकूला आतमध्ये नेल्यावरती आता सगळेजण खूप रडत असतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.